नमस्कार। श्री साई केबल टीव्ही नेटवर्कच्या S7 न्यूज मध्ये मी दिनकर राऊत आपलं स्वागत करतो। आजचा नवा दिवस पाहूयात आजच्या घडामोडी। प्रथम आजच्या हेडलाईन्स। केज नगर पंचायतीच्या वार्ड क्रमांक 9च्या नगरसेविका दीपाली डोंगरे यांचे नगरसेविका पद रद्द। धारूर येथे 22 जानेवारी रोजी कुटुंब आर्थिक नियोजन आणि कॅशलेस व्यवहारावर विशेष चर्चासत्र। छत्रपती राजश्री शाहू बँकेच्या 19वा वर्धापन दिन साजरा। केज तालुका आदर्श पत्रकार संघाच्या वतीने रमेशराव आडसकरांचा सत्कार। केज येथील वकीलवाडी कॉलनीतील महिलांचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम, महिलांचा मोठा प्रतिसाद। आणि भाजपा नेते दत्ता पाटील व राजेश कराड यांची हारून इनामदार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट। यानंतर पाहूयात सविस्तर वृत्तांत आमचे मुख्य संपादक हनुमंत भोसले यांच्याकडून। नमस्कार, मी हनुमंत भोसले। आपण पाहता आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडी S7 न्यूज मध्ये। आज शनिवार, चला तर घेऊयात आजच्या ठळक घडामोडीचा आढावा। आजची पहिली आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आहे केज नगर पंचायतीची। केज नगर पंचायतीच्या वार्ड क्रमांक 9च्या नगरसेविका दीपाली डोंगरे यांचं नगरसेवकत्व रद्द करण्यात आले। गेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये दीपाली डोंगरे यांनी उमेदवारी अर्ज भरताना नोकरीची माहिती लपवली अशी तक्रार अर्चना भागवत ढाकणे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती। जिल्हाधिकारी बीड यांनी दीपाली डोंगरे यांचं सदस्यत्व रद्द ठरवलंय। अर्चना ढाकणे यांच्या वतीनं ॲडव्होकेट भागवत ढाकणे यांनी बाजू मांडली होती। पुढील बातमी आहे धारूरची। तनिष्का व्यासपीठ आणि स्टेट बँकेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कुटुंब आर्थिक नियोजन आणि कॅशलेस व्यवहारावर विशेष चर्चासत्राच्या कार्यक्रमाचं आयोजन 22 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता करण्यात आले। यामध्ये स्टेट बँकेचे अधिकारी व छत्रपती राजश्री शाहू बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत। तरी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले। पुढील बातमी आहे छत्रपती राजश्री शाहू बँकेच्या वर्धापन दिनाची। श्री छत्रपती राजश्री शाहू महाराज अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या केज शाखेचा 19वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी बँकेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर अर्जुनराव झायर पाटील, आरबीआयचे वरिष्ठ अधिकारी रमेशराव खेरडे, मुख्य कार्यकारी अधिकारी B.E. पवार, ज्येष्ठ नागरिक अच्युतराव देशमुख, स्थानिक सल्लागार राहुल देशमुख, दीपक जाधव आणि राव काका हे विचारपीठावर उपस्थित होते। याचवेळी ॲडव्होकेट अनिता मुंडे, सौ शारदा गुंड यांच्यासह अनेक मान्यवर, ग्राहक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुढील बातमी आहे सत्कार समारंभाची। अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल केजच्या आदर्श पत्रकार संघाच्या वतीनं आज रमेशराव आडसकर यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी आदर्श पत्रकार संघाचे पत्रकार दीपक देशपांडे, धनंजय देशमुख, स्वाद चिद्रवार, धनंजय कुलकर्णी, गौतम बचुटे, धनंजय घोळवे, नंदकुमार मोरे, जय जोगदन, अक्षय वरपे, अर्शद शेख हे उपस्थित होते। यानंतरची बातमी आहे संक्रांती निमित्तच्या कार्यक्रमाची। केज शहरातील वकीलवाडी भागातील महिलांनी आज स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी अनेक स्थानिक महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या। स्नेह मिलनाच्या या कार्यक्रमाला महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला। पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। संक्रांत संपली आहे आणि संक्रांत संपल्यानंतर संपूर्ण केज शहरामध्ये आता महिलांचं स्नेह संमेलन सुरू आहे। ज्या त्या ठिकाणी हळदी कुंकवासाठी एकत्र येऊन वेगवेगळ्या भागामध्ये असे कार्यक्रम सुरू आहेत। विशेष म्हणजे एक चांगला पायंडा केजमध्ये पडतोय की प्रत्येकीच्या व्यक्तिगत घरी जाण्यापेक्षा एक सामुदायिक कार्यक्रमाचं आयोजन होत आहे। आणि दुसरी गोष्ट आपण केज शहरात पाहतो ती अशी आहे की या ठिकाणी देखावे सुद्धा काही सादर होत आहेत आणि विशेष म्हणजे अल्पहाराचे कार्यक्रम, असं काही भरगच्च कार्यक्रम घेऊन या ठिकाणी ही स्नेहसंमेलने किंवा तिळगुळाचे आणि हळदी कुंकवाचे कार्यक्रम महिला एकत्र येऊन करतायत। एक नक्कीच नवीन पायंडा केजमध्ये सुरू आहे। आणि विशेष म्हणजे केजच्या वेगवेगळ्या भागात आपण बघितलं, धारूर रोडला, त्यानंतर मंगळवार पेठमध्ये असाच कार्यक्रम झाला आणि आज वकीलवाडी भागामध्ये या ठिकाणी या सगळ्या महिलांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। आपण बघताय एकत्रित येऊन असे उपक्रम करण्यामागे महिलांचं एक वेगळं नेतृत्व, वेगळा विचार सुद्धा आता यातून बाहेर येऊ लागलेला आहे। केजमध्ये नक्कीच आपण बघतोय की यावर्षी तरी हळदी कुंकवाच्या निमित्तानं महिला एकत्र येतात, आपले विचार एकमेकांना शेअर करतायत। तर हा एक वेगळा पायंडा आपल्याला
केकच्या या संस्कृतीमध्ये भर गाठताना दिसून येतोय. की हे टोमॅटो आहेत आणि टोमॅटो पासून गणपतीचा मूर्तीचं साकारलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे प्रत्येक एक वेगळी कल्पना आपण बघाल. दोन्ही ठिकाणी हे टोमॅटोच्या माध्यमातून हे गणपतीला साकारलेलं आपल्याला या ठिकाणी कलाकुसरीतून दिसतंय. काय सांगाल, आपण आजचा कार्यक्रम आपल्या वकीलवाडी भागामध्ये आयोजित केलेला आहे, काय सांगाल याबद्दल? आजचा हा कार्यक्रम वकीलवाडी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम 9 जणीमध्ये कार्यक्रम पार पाडत आहेत आम्ही. आणि आम्ही सहज लहानात लहान कार्यक्रम आखण्याचं ठरवलं होतं, पण असा कार्यक्रम झाला की ते आमच्या लक्षात सुद्धा आला नाही की एवढा मोठा कार्यक्रम कसा होऊ शकला ते. आणि आम्ही वाण लोटायचं म्हणून असं काही ठेवलं नव्हतं, परंतु सहज एकाच्या मनात आलं की आपण नारळ काहीतरी ठेवू. म्हणजे नारळ हे सर्वात मोठं ओटीचं प्रतीक आहे, म्हणून आम्ही नारळ हे ओटीला देण्यासारखं वाण ठेवलेलं आहे. आणि हळदी कुंकू सहज करत करत आम्ही नाश्त्याचं पण ठेवलं आहे. असा हा 9 जणीचा कार्यक्रम पूर्ण केज शहरात सुद्धा होणार नाही अशी आम्ही कल्पना ठेवली होती, पण आता जसा होईल तसा समजा. पुढील बातमी आहे राजकीय क्षेत्रातली. केज येथील भारतीय जनता पार्टीचे नेते हरुण इनामदार यांच्या निवासस्थानी भाजपा नेते दत्ता पाटील व राजेश कराड यांनी हरुण इनामदार यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी केज नगर पंचायतचे सभापती राजू इनामदार व नगरसेवक पप्पू इनामदार यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि आता एक पाहुयात दुःखद बातमी. केज शहरातील प्रत्येकाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे बाप्पा धनोडे यांच्या मातोश्री तुळसाबाई निवृत्ती धनोडे यांचं आज निधन झालं. त्या 95 वर्षाच्या होत्या. आज सायंकाळी त्यांच्यावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 न्यूज. आता दररोज रात्री 9 व 10 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता आपलं घरचं हक्काचं चॅनल S7 न्यूज मध्ये. आपण पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.